ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु वंद्य रूपात पुढे येत नाहीत. भाग 1. ओव्या आहेत 43 ते 44. सद्गुरु स्वरूप जाणण्यासाठी गेलेला शिष्य हा सद्गुरु स्वरूपच होतो. त्याचा जीवभाव नाहीसा होतो व त्याच्या सापेक्षतेने असलेला शिवभावही उरत नाही. सामान्य व विशेषाच्या अतीत अशी अवस्था प्राप्त होते. अशा परिस्थितीत सद्गुरु वंद्यत्वाने शिष्यापुढे येणार तरी कसा? ज्ञानदेव सांगतात, याची या जव पाया पडे तव पुढे वंद्यत्व न मंडे, न पडेची हा भिडे भेदाची. वंद्यत्वे म्हणजे वंद्य म्हणून, न मंडे म्हणजे मांडत नाही. यांच्या कितीही हातापाया पडले तरी सद्गुरु परमात्मा वंद्य रूपाने उरत नाही. कोणीही जरी त्याला वंद्य वंदकत्वाची भीड घातली तरी ती भीड सद्गुरु कधी पुरवत नाहीत. पुढे म्हणतात, आपणा प्रतिरवी उदो न करी जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी. सूर्य स्वतःला सूर्यप्रकाश हवा म्हणून कधी स्वतःचा उदय करत नाही. त्याप्रमाणे हा परमात्मा सद्गुरु वंदन करणाऱ्यास वंद्य होऊ शकत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, पाया पडू जाता जोडो निया हाट, नाही पुढे येत वंद्यत्वे हा. भेदाची तो भीड पडेची नाही हसी, कदा एकत्वासी मुके नाजो. आपुला उदय करी काय सूर्य, स्वभावे तो होय नित्योदित. तैसा नित्य वंद्य स्वभावे हा होय, न होता विषय वंदनासी. ज्ञानदेव सांगतात की काही नाहीपणाने असणे ही सद्गुरूंची स्थिती आहे. ते शिष्याचा जीवपणा नाहीसा करतात. शिष्य सद्गुरु स्वरूपी पाण्यात मीठ विरघळून जावे तसा विरघळून जातो. अशा परिस्थितीत शिष्याने हात जोडून कितीही विनवणी केली तरी ते त्याच्या पुढे वंद्यत्वाने येत नाहीत. कारण वंद्यत्वाने पुढे येणे म्हणजे द्वैत निर्माण होणे. वंदन प्रक्रियेमध्ये एक वंदन करणारा आणि दुसरा वंदन करून घेणारा असे दोघे असतील तरच वंदन शक्य होणार आहे. पण सद्गुरु परमात्मा वंद्यत्वाने शिष्यापुढे येतच नाही. त्याने शिष्याचा जीवभाव नाहीसा केलेला असतो. त्यामुळे सापेक्षतेने सद्गुरूंकडे असणारा शिवभाव सुद्धा नाहीसा झालेला असतो व एक अखंड असे परमात्म रूपच शिल्लक राहते. शिवकल्याण स्वामी म्हणतात की, निखळ चिन्मात्र गुरुलिंग, तेथे कैसे वंद्य वंदन भाग, एकलेची अभंग सर्वदा असे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हा वंद्यत्वाने शिष्याच्या पुढे त्याची कितीही विनवणी केली तरी येत नाही. हा भेदाच्या भिडेला पडतच नाही. कारण नमस्कार करून घेणे म्हणजे भेद निर्माण करणे आहे. असे द्वैत सद्गुरूंना मान्य नसते. त्यांना तर एकत्वही मान्य नसते. कारण एकत्व मानले की ओघाने दोनपण सुद्धा मान्य केल्यासारखे होते. त्यामुळे नमस्कार स्वीकारा अशी कितीही भीड घातली तरी सद्गुरू शिष्याची नमनाची इच्छा पुरी करत नाहीत. ज्ञानदेव 3 दृष्टांतांनी ही गोष्ट स्पष्ट करतात. त्यातला पहिला दृष्टांत आहे सूर्याचा. सूर्य उगवला अथवा मावळला ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून झाली. वास्तविक सूर्याला उगवणे किंवा मावळणे या गोष्टी माहीत आहेत का? नित्यप्रकाश हेच केवळ त्याचे स्वरूप आहे. त्याला प्रकाशासाठी आपल्या उदयाची जरुरी नाही. प्रकाशन नामक क्रियेमध्ये तो कर्म होऊ शकत नाही, प्रकाश्य होऊ शकत नाही. कारण त्याच्या ठिकाणी एक प्रकाशक दुसरा प्रकाशित होणारा असे 2 भावच नाहीत. तो उदयास्त विवर्जित आहे. तसेच सद्गुरु स्वरूपात हा गुरु हा शिष्य असे 2 भावच नाहीत. त्यामुळे सद्गुरु परमात्मा वंदन या क्रियेचे कर्म म्हणजे वंद्य होऊ शकत नाही. थोडक्यात गुरु शिष्य वंद्य वंदक असे द्वैत त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे तो वंद्य म्हणून शिष्यासमोर येतच नाही. स्वामी सांगतात की सूर्य उदयास्त विवर्जित आहे. तो नित्य उदितच आहे. तो जसा नित्य उदित तसेच श्री गुरु नित्य वंद्य आहेत. वंदन करणारे आहे म्हणून त्याच्या सापेक्षतेने वंदनीय होणारे असे ते नाहीत. आणखी 2 उदाहरणांनी त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.